ती विवेक इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. अगदी उंबरली नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतःच नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. आघाडीला मैदानाच्या आतमध्ये लंकेश आणि त्याच्या साथीनं जिगर आहेत. यस यस पंच वळतायत. अवे फ्रॉम द बॉडी नो बॉलचा इशारा देखील केला पंचांना. आता धरमबाजी चषक 2026 पिक्चर आहे सुपर डुपर हिट. येणारा चेंडू असेल फ्रीहिट. फ्रीहिट आता पंचांना लायसन दिलाय, पंचांना तिकीट दिले आहेत. अगदी हवे त्या ठिकाणी खेळण्याची मुभा, दे घुमाके खेळण्याचा प्रयास फलंदाजाकडे आहेत. स्ट्रायकरकडे आपल्याला लंकेश पाहायला मिळतात. यावेळी जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी जर आपण पाहिलं तर शॉर्ट मिड विकेटला खेळाडू आहेत तैनात. 3 खेळाडू डीपमध्ये तैनात आहेत. अगदी आपल्याला डीप मिड विकेटला पाहायला मिळत आहेत. एक वाईटिश अगदी एक आपल्याला एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये खेळाडू तैनात होताना पाहायला मिळत आहेत. अगदी फील्ड पोझिशन जर पाहिली तर व्यूवरचना पाहायला मिळतात. यावेळी शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सरळ आणि साधा सोपा झेल सोडला आहे. क्रिकेटचा पटला आहे मित्रा. क्रिकेटच्या पटलावरती आपण सातत्यानं म्हणतो अगर छोडोगे क्या तो हार जाओगे मा. कारण क्रिकेटमध्ये तुमच्या चुकीला माफी नाही आहे. बघा या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना या मैदानाची परिस्थिती झाली तर 3 सत्र असतात. कारण एक सकाळचा, दुपारचा आणि संध्याकाळचा. सकाळच्या सत्रामध्ये थोडीसं गोलंदाजांचा बोलबाला सातत्यानं पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने यावेळेस ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांचा बीट करून बॉल जर आपण पाहिलं लॉंग स्टॉप फरार. धाबा मिळत आहेत 4 चौकार. सातत्यानं पाहायला मिळतात. थँक्यू डीसे भास्कर. अगदी संपूर्ण स्पर्धा लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळतात. 6 हिटर्स यांच्या माध्यमातून आपल्याला हे लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळतात. अगदी जर आपण पाहिलं तर मात्र कॅमेरामॅनच्या भूमिकेत प्रथम आहेत पिंटू आणि ऑपरेटर चिन्मय अगदी आपल्या समवेत पाहायला मिळतात. त्यावेळी चोरकस प्रहार केला. मिस टायमिंग स्ट्रोक आहेत. एलिव्हेशन फार कमी आहेत. खेळाडू आहेत जिथे मात्र डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉलला चेस केल्या. बॉलची फेक देखील झाली आहेत. रणसंख्या जर आपण पाहिलं तर 1.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला आहे. 10 धावा फलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊया आणि संगीताकडे देखील वळूयात. थँक्यू डीजे मास्टर. गर्व आहे आम्हा त्या सिंदूर गुलालाचा. गर्व आहे आम्हा त्या बेधुंद तुथारीचा. गर्व आहे आम्हा त्या आईच्या स्वप्नातील हिंदवी स्वराज्य निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याचा. गर्व आहे आम्हा त्या आईने गर्व आहे आम्हा त्या विठू माऊलीने स्थापन केलेल्या वारकरी संप्रदायकांचा. आणि अभिमान आहे आम्हा संपूर्ण सावरी रहिवासियांना. अर्थातच धरमबाजी चषक 2026चा खऱ्या अर्थानं मानाचा, सन्मानाचा आणि प्रतिष्ठेचा चषक का पाहिलं जातं. अगदी मंडणगड विभागामधून येत असताना खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मात्र अगदी मानाची, सन्मानाची आणि अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. दुसऱ्या स्पेलमध्ये विराज इन ॲक्शन आहेत. पहिलाच बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पंच दर्शवत आहेत आंतरराष्ट्रीय परिचय नियम क्रमांक 22. यस लेग स्टिकला बराचसा मिस करतोय चेंडू. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव फलकावरती वधारती आहे. 11 धावा 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड पाहायला मिळतात. अगदी उमरोली त्याच्या अगेन्स्ट खेळताना पाहायला मिळतात. A1 अंभवणे. या 2 संघाच्या दरम्यान हे द्वंद्व सुरू आहे. 2 संघाच्या दरम्यान ही लढत सुरू आहेत. यावेळी समोरच्या दिशेनं बॅकफुटला येत असताना कट केला. ऑन साइडला प्रचंड वेगाने खेळाडू आलाय बॉलवरती. जिथे मात्र मिड विकेटचा खेळाडू अगदी आपण पाहिलं तर थोडेसे पुढे राहिले आणि बॅकअप चांगला मिळाला आहे आणि फेक देखील चांगली राहिली आहे. सातत्याने धावा येत आहेत, धावा वधारत आहेत आणि हे गरजेचं आहे कारण स्कोर कार्ड हलता ठेवतायत, बोलता ठेवतायत. सध्याच्या घडीला अगदी जर आपण पाहिलं तर एकेरी दुहेरीला जास्तीचे प्राधान्य दिले जात आहेत आणि त्या अनुषंगानं 13 धावा फलकावरती आहेत. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक वाईटिश लॉंगॉनला डीपमध्ये प्रोटेक्शन आहेत. फन बाउन्स बॉलला चेस केले आहेत. चांगली फेक राहिली आहेत. धाव अवघ्याने अवघी 1 मिळती आहेत आणि एकेरीच्या साइड रणसंख्या सातत्यानं वधारती आहेत. 14 रन्स 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
जिगर आणि त्याच्या साथीने लंकेश आहेत मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांची लढत पाहायला मिळतात. अगदी बऱ्याचशा कमी वेळा पाहायला मिळतात. 4 षटक सध्याच्या घडीला पाहायला मिळत नाही आहेत, परंतु आज धरमबाजी चषकामध्ये प्रत्येक गुणवंत खेळाडूला हा 4 षटकांचा मान मिळाला आहे. एस पंचांचा सिग्नल देखील आलाय. इट्स अ नो बॉल. बघा गोलंदाज पुन्हा एकदा या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करणार नाही आहेत. प्रशांत मैदानाच्या आतमध्ये नव्यानं गोलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये उतरवली जाते. अगदी दोन्ही दिग्गज संघात मंडणगड विभाग म्हटलं की यस अंपायर सिग्नलला फ्रीडची संधी दिली आहे. अगदी फलंदाजाकडे तिकीट दिलंय, लायसन्स दिलाय. हवे त्या ठिकाणी खेळण्याची मुभा आता फलंदाजाकडे मिळाली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर मात्र हंपर्स जरा पाहायला मिळतात. आडवा बाटनं यावेळेस 11 झालेत आणि क्षेत्ररक्षक आहेत जिथे मात्र स्क्वेअर लेगमध्ये डीपमध्ये खेळाडू आहेत. बॉलला चेस केली आहेत. 2 धावा अर्जित होत आहेत. दुहेरीच्या साइड रणसंख्या अधोरित होताना पाहायला मिळतात. एकेरीच्या साइड रणसंख्या 17 रन्स 17 धावा फलकावरती आहेत. अगदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये मुख्य ऑफिशियल पंच विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळतात आणि अशोक राऊत सर देखील इन ॲक्शन पाहायला मिळतात. आणि ह्या संपूर्ण दिवसभरामध्ये अगदी समालोचन आमच्या साथीनं अगदी तळा तालुक्यातील चोरिवली गावचे सुपुत्र द व्हॉइस ऑफ चोरिवली दिशांत कातोडे सर देखील इन ॲक्शन पाहायला मिळतात. संपूर्ण हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात ते आमचे डीसी ऑपरेटर सुमित दादा हे संपूर्ण दिवसामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस बिग हिट लगावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, उंची जास्त लांबी कमी आहेत. क्षेत्ररक्षक आहेत त्याचे प्रयत्न अगदी यशस्वी राहिले आहेत. पडला, लढला आणि आपल्या संघासाठी जर आपण पाहिलं तर मात्र संघर्ष घडवला. यस 2.0चा खेळ आता मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. रणसंख्या 20 धावा फलकावरती आहेत. सोडी तिसरं षटक मार्गस्थ येईल. तुर्तास एक ब्रेक घेऊयात आणि त्या ब्रेकमध्ये डिझाईन देखील ऐकूयात. थँक्यू. यस कोपरेगावचं एक बुलंद आवाज म्हणून ज्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं अगदी वसई विरारमध्ये ज्यांच्या नावाची छाप आहेत अगदी जर आपण पाहिलं धनंजय पाटील आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण देखील मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. अगदी सातत्याने वसई विरार नगरीमध्ये आपण पाहिलं तर अशा बरेच स्पर्धा आहेत ते कव्हरेज करण्याचं काम करत असताना पाहायला मिळतात. यस तिसऱ्या स्पेलमध्ये उतरतोय आपण. तिसऱ्या स्पेलमध्ये उदयला उतरवली गेली आहे. उदयच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला गेलाय ओव्हर द विकेटनं. उदय समोर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिडऑफला खेळाडू आहे, थोडेसे फंबल झालेत. बॅकअप चांगला मिळालाय आणि दोन्ही क्षेत्ररक्षक विखुरले गेले. त्यांच्या भेदत असताना बॉल जर आपण पाहिलं जमिनीला गुदगुल्या करत फरार. धावा मिळतात 4 चौकार. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिडऑफला खेळाडू आहे, थोडेसे फंबल झाले. बॅकअप थँक्यू डीजे मास्टर. उदयवरती पहिल्याच बॉलवरती वार येताना पाहायला मिळतात. ह्या वेळेस जाऊ दिले लेग स्टिकला अगदी बराचसा मिस करतोय चेंडू. यस लेग बॅचच्या स्वरूपात पंच दर्शवतात. पंचांचा सिग्नल देखील येतोय. रड संख्या 25 धावा फलकावरती आहेत. तिसरा षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्यामध्ये उदय यांना इन ॲक्शन पाहतोय. अगदी धर्माजी चषक 2026चा हा दैदिप्यमान क्रिकेटचा रणसंग्राम आज या कोपरीच्या मैदानावरती रंगताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस बैठक लागवण्याचा प्रयत्न. मागचा पाय वाकवलाय तर अगदी मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. ब्लँक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बेसावलाय. निर्धाव
निर्धावची संगता पाहायला मिळते. बॅकअप दर्शवतोय उदय देखील, कारण हे गरजेचं आहे. तुमचे सटिक लाईन आणि लेंथ हे महत्वपूर्ण आहेत. अगदी आडवा बाट ऑन साईडला टर्न केला. क्षेत्ररक्षक मिड विकेटला आहेत तैनात. सानं मात्र सरळ साधा सोपा सेल टिपला. फलंदाज डिपार्ट्स गॉन. दर्शवतोय उदय देखील, कारण हे गरजेचं आहे. तुमची सटिक लाईन आणि लेंथ हे महत्वपूर्ण. आडवा पाठ ऑन साईडला टर्न केला. न्यू इंडिकेट नवीन उमेदवार आहेत तैनात. त्यांना मात्र सरळ प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आल्यात. संघाचे संघनायक संघाचे सहर सेनापती मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. अगदी उदय अखेरकार त्या विकेटच्या शोधात आणि ती विकेट मिळवली आहेत. यावेळेस बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न सफल झालेत. हलक्यात फक्त स्टिअर केल्यात. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉलला चेस करतायत, बॉलची फेक करतायत. 2 धाबा प्रचंड वेगानं पळून काढताना पाहायला मिळत आहेत. आता रणसंख्येला वाढ येत आहेत. रणसंख्या वधारती आहे. 27 27व्या फलकावरती आहेत. 3 षटक संपुष्टात येत आहेत. 3.0चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शेवटचं हाणामारीचं स्लॉगवर रतळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये जसा येईल खेळाडू पुन्हा परतू या मैदानाच्या आतमध्ये. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि डिझाईनची धून देखील ऐकूयात. थँक्यू डेस बस्टर. चला पुढचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण इन्व्हाइट करतोय तिडे कोणवली. चला तिडे आणि कोणवली या दोन्ही संघांना मी विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. तिडे आणि कोणवली, चला दोन्ही संघाचे मी लक्ष वेधतोय. संघनायकानं आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. यावेळेस आडवा बाटनं पहिल्याच बॉलवरती केलाय प्रहार. बॉल क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने येत आहेत. त्यांना बीट करत असताना अगदी अंप सिग्नल देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंपस सर धावा किती आहेत सर? 3. येस थँक्यू. 3 धावा पळून येताना पाहायला मिळत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट लास्ट धावा राहिली आहे. रणसंख्या 13. 30 धावा फलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं षटक हाताळण्याकरिता आपण श्लोकला पाहतोय. श्लोक निघालेत. जाऊ दिलेत. पंचांकडे पाहिलं जातं. पंच तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. वाईड यॉर्कर अगदी श्लोकच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावची सांगता पाहायला मिळते आहेत. एक डॉट बॉल. येस आपण पाहतोय ऐकतोय धरमबाजी चषक 2026चा हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची रजडी आणि क्रिकेटचा महाकुंभ मेळावा आज या कोपरीच्या ऐतिहासिक नगरीमध्ये रंगताना पाहायला मिळत आहेत. याची देहा याची डोळा खऱ्या अर्थानं आज रंगताना पाहायला मिळते. हा क्रिकेटचा धरमबाजी चषकाचा सोहळा. श्लोक निघाले तर राऊंड विकेटनं. यावेळेस बाटच्या रडारमध्ये आलाय. टायमिंग प्रॉपर झालाय. मनगटाचा वापर देखील तितकाच केलाय आणि बॉलनं हवाई सफर केलाय. षटकार. थँक्यू डीजे मास्टर. अगदी डीजे सुबीत देखील आपल्याला या संपूर्ण दिवसभरामध्ये आपली छाप आपला आवाज सोडताना पाहायला मिळतात. हा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आता मैदानाच्या आतमध्ये 3.3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला. रणसंख्या आपण पाहिली तर 36. 36व्या फलकावरती आहेत. कमबॅक दर्शवल्या क्रिकेटच्या पटलावरती. खऱ्या अर्थानं आपण सातत्याने म्हणतो की एक तरफ धूप है एक तरफ छाया है, यही तो क्रिकेट की मोह माया. कारण हिमतीने हारा, हिम्मत कदापि हारू नका.
कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतोय, परंतु चमकतोय तोच जो घणाचे घाव सोसते. आता मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाला चमकायचे आहेत, घणाचे घाव सोसायचे आहेत. कारण मंडणगडच्या विभागामध्ये म्हटलं की खऱ्या अर्थानं मोठं क्रिकेट आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत आहेत. मग मंडणगड प्रीमियर लीग नुकतीच संपन्न झाली, त्या प्रीमियर लीगमध्ये आपल्या प्रत्येक गावातील एक एक खेळाडू तारा सितारा चमकताना पाहायला मिळाला. आणि हे खऱ्या अर्थानं एक वैशिष्ट्य राहिलं मंडणगड विभागाचं. यावेळेस बिगिटला काढण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतले कडा, क्षेत्ररक्षक थोडेसे, यष्टी रक्षक बीट, थर्डमॅन बीट, लॉंग स्टॉप. अगदी पाहिलं तर आउटफील्ड प्रचंड फास्ट आहेत. अखेरकार त्या बॉलला अडवली आहेत, चेंडूला अडवली आहेत आणि रणसंख्या जर पाहिली तर मात्र जाऊन पोहोचते आहेत आता फलकावरती धावा. पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आला. पूर्वार्धामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत 38 आणि 39 धावांचा टार्गेट सेट केला. येणारे 20 चेंडू आहेत आणि 39. चला आपण नाणेफेकीचा कॉल देखील करतोय. पुढचा नाणेफेकीचा कॉल तिडे संघ आणि कोणवली. चला या पड तिडे संघ आणि कोणवली संघ आपल्या तिडे संघ आणि कोणवली. माझा आवाज पोहोचत असेल तर या लगेचच आपण. चला तिडे संघ आणि कोणवली संघ आपण या. चला तिडे आणि कोणवली बॉलला अडवली आहे, चेंडूला अडवली आहे आणि रणसंख्या तर जाऊन पोहोचते आहेत. चला विशेष काही सन्मान देखील आपण करतोय. आशिष गोटल आपण या. आशिष साहेब आपण देखील या आणि निलेश मांजरेकर साहेब आपण देखील या. आपला देखील आपण यथोचित मान सन्मान करणार आहोत. विशेष सन्मान देखील आपण करतोय. मुख्य प्रेझेंटेशन बॉक्समध्ये निलेश मांजरेकर साहेब आपण या आणि यस आपला 2 सत्कारमूर्ती मान्यवर आहेत, त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय. मायेची, प्रेमाची, आपुलकीची उबदार शाळा, प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण तर मोमेंटम अर्थातच सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतोय. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचा आपण यथोचित मान सन्मान करताना पाहायला मिळत आहेत. दादांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान केला जातोय. चला तिडे आणि कोणवली या दोन्ही संघांना आपण या संघनायकांना विनंती करतोय आपण मुख्य टॉस्की बॉक्समध्ये यायचा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे नाणेफेकीचा कॉल केला जाईल. उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल याची देखील चर्चा रगडार. तुर्तास आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आणि या संपूर्ण धर्माजी चषकाचा आनंद घेत राहा. चला पुढच्या मॅच आपण टॉस करत आहोत. एका बाजूला तिडे असेल, त्यांच्या बरोबरीने कोणवली. या दोन संघांमधील या स्पर्धेमधील तिसरी लढत आपल्या समोर येईल. चला तिडे आणि कोणवली दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत. हेडीचं कॉल आणि टेल इट इज. तिडे संघाने टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? चला A1 अंबवणे उतरा मैदानाच्या आतमध्ये. A1 अंबवणे. चला फिल्डिंगचा निर्णय तुम्ही स्वीकारणार आहात. हे संपूर्ण स्पर्धा पाहता स्पर्धेबद्दल काय म्हणाल आणि काय पद्धतीने तिडीचा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल? खरं तर म्हटलं सर्वांचं खूप आभार. स्पर्धा ज्या म्हणजे ग्राउंड आणि स्पर्धा ज्या ठिकाणी आयोजित केल्या ते एकदम उत्कृष्ट आणि एकदम तुल्यबल दर्जाचे एकदम स्पर्धा तुम्ही आयोजन केलेले आहेत. त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला ज्यावेळी चान्स दिला त्यावेळी आम्ही तुमचे खूप आभार मानतो. थँक्यू सो मच. तिडे संघाचे कॅप्टन होते, त्यांना आपण देतो शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला कोणवली संघाचे कॅप्टन आहे. टॉस जिंकला असं काय निर्णय असता? आम्ही फिल्डिंगच केली असते. चला आता बॅटिंग करायची आहे. आपण जास्त चर्चा नाही करणार आहोत. स्पर्धा म्हटली तर मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. वैयक्तिक पारितोषिक आणि या स्पर्धेची किती वाट पाहतो तुमचा संघ? आम्ही तर भरपूरच वाट बघतो. सगळे क्रिकेटप्रेमी या स्पर्धेची वाटच बघत असतात. कारण काही चांगले चांगले त्यांच्या बक्षिसे असतात, वैयक्तिक पण आहेत
आणि टीमसाठी पण चांगले चांगले आहेत. चला शुभेच्छा असेल. थँक्यू सो मच. कोनवळे आणि तिडे या दोन संघामधील लढत. इथे तिडे संघाने टॉस जिंकला आणि ते इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. त्यानंतर आपण एक विशेष सन्मान देखील करणार आहोत. संदीप म्हापते साहेब, आपण या. आदरणीय सन्माननीय संदीप म्हापते साहेब, आपला देखील विशेष सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय. येस, लेट्स प्ले. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक वर्गांचं सहर्ष स्वागत आपण पाहतोय आणि ऐकतोय. धरमबाजी चषक 2026चा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा अगदी अभूतपूर्व, खऱ्या अर्थानं ना भूतो ना भविष्य आपल्याला पाहायला मिळतात. अगदी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मात्र संपूर्ण सावरी गाव आणि येत असताना से धरमबाजी क्रिकेट संघ सावरी दत्त मंदिर, अगदी सावरी जर आपण पाहिलं तर संपूर्ण गाव या धरमबाजी चषकावरती जे आपलं स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न सत्यात उतरवल्यात. कारण बघा, स्वप्न अशी पाहिली जातात, खऱ्या अर्थानं वाघाला मारलं म्हणजे शूर होत नाही आहेत आणि अगदी हवेमध्ये बसलो म्हणजे विमानामध्ये बसलो होत नाही आहेत. फक्त स्वप्न पाहायचे नसतात, ते सत्यात उतरवायचे असतात आणि ते स्वप्न पाहिलं अर्थातच संपूर्ण सावरीनं. आणि धरमबाजी चषक आज हा तुमच्या आमच्या समोर अगदी हा व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत. मग संपूर्ण क्रिकेट मंडळ असेल, संपूर्ण गाव असेल, ग्रामस्थ महिला, अगदी संपूर्ण मुंबई, संपूर्ण अगदी ग्रामस्थ मंडळ असेल, कार्यकारी पदाधिकारी असतील, त्यांचा मोलाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धेला लाभलं आहे. आणि थेट लाईव्ह प्रेक्षेपण ही स्पर्धा आपल्या घर बसल्या, मग आई पाहत असेल, बहीण भाऊ, संपूर्ण मामा काकी, आपला परिवार, मग कोणी कामावरती असलेल्या तर आपल्या स्मार्ट टी व्हीवरती, स्मार्टफोनवरती या संपूर्ण स्पर्धेचं आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. ती स्पर्धा पोचवण्याचं काम करतात 6 हिटर्स लाईव्ह. येस, लेट्स प्ले. सामन्याला होती सुरुवात. पहिला षटक जर आपण पाहिलं तर A1 पॉवर प्लेचा पाहायला मिळतात. 3 खेळाडू डीपमध्ये आहेत, जिथे मात्र एक जर आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑन आहेत, एक बॅकवर्ड अगदी मिड विकेटला टीपमध्ये खेळाडू आहेत. पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट क्लासिकल अंदाजामध्ये अगदी चनिया मनिया गोर खायला बोर्ड आणि पहिल्याच बॉलवरती फलंदाजानं सुरुवात केली आहे ताबडतोड. बॅकवर्ड अगदी मिड विकेटला टीपमध्ये खेळाडू आहेत. पहिल्याच बॉलवरती इनसाइड आउट क्लासिकल अंदाजामध्ये अगदी चनिया मनिया गोर खायला बोर्ड. थँक्यू टी से वास्तर. आता पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर मात्र शुभम आणि विवेक आहेत. विवेकने सुरुवात दमदार केली आहेत. यावेळेस देखील डान्सिंग डाऊननं खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट करून खेळला. हलक्यात फक्त सन्मानजनक स्ट्रोक पाहायला मिळाला आहे, जिथे मात्र एक शॉर्ट लेगला खेळाडू आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये व्यूवरचना आपण पाहिली तर मात्र एक थर्ड मॅन आहेत, एक पॉईंट आहेत, एक मिड ऑफ आहेत, अगदी आपल्याला पाहायला मिळतात. जिथे मात्र एक वाईडिश मिड ऑन आहेत आणि एक शॉर्ट मिड विकेट आहेत, शॉर्ट फाईन लेग आणि डीपमध्ये 2 प्रोटेक्शन ठेवले गेले आहेत. यावेळेस देखील इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स खेळला. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने येत आहेत. अगदी बॉल आणि खेळाडू मध्ये लागली रेस. हम्पर सिग्नल वेलकम बिफोर 4 चौकार. थँक्यू डीसे बस्टर. 2 बॉल आहे, त्यावरती 4 आणि 5 धावांची ओव्हर लगावली गेली आहे आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर मात्र 10 धावा, 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अगदी 10 धावा फलकावरती आहे. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता जर आपण पाहिलं तर विवेकवरती थोडंसं आक्षेप नोंदवले गेले आहेत आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर मात्र प्रशांत आल्यात. नव्यानं प्रशांतला उतरवले आहेत. नवा कोरा कडकडीत चेंडू त्याच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले आहेत. समोर शुभम आहेत. यावेळेस देखील बॅकफुटला साऊंड कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, ते बनेल दर्शनीय स्ट्रोक, सिक्सर. यावेळी देखील बॅकफुटला साऊंड कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शुभम मगाशी म्हटलं, शुभमचं वक्तव्य जर आपण पाहिलं तर मात्र आता 4 वर्ष झाले नुकताच मुंबईला आलाय, परंतु मंडणगड विभागाचा तो खेळ
खऱ्या अर्थानं तो म्हणालाच होता की खूप सुंदर झाला आहे आणि असं खेळ खेळण्यासाठी आम्हाला देखील मजा येते आणि त्या पद्धतीचा खेळ तो सत्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. रणसंख्या सातत्यानं वधारत आहेत. 17 रन्स, 17 धावा फलकावरती आहेत. कारण हे गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. आता सध्याच्या घडीला टेनिस विश्वाला एवढं ग्लॅमर आलाय मित्रांनो, ती खऱ्या अर्थानं मग ISPL सारखी स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते आहेत सध्याच्या घडीला सुरू आहेत. अगदी ग्रामीण विभागातून येत असताना प्रत्येक खेळाडू त्या ISPL मध्ये खेळताना पाहायला मिळतात. 1.0चा खेळ आत्ता मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. रणसंख्या 17 रन्स, 17 धावा फलकावरती आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ शेष आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि संगीताकडे देखील वळतोय. थँक्यू डी मास्टर. आता विजयाकरिता अजूनही येणारे 15 चेंडू आहेत आणि 22 धावा आहेत. 15 मध्ये आता बनवायचे आहेत 22. हे इक्वेशन समीकरण आपल्या समोर आलं आहे. कारण दोन्ही संघ एकाला अगदी पाठलाग करायचा आहेत आणि दुसऱ्या धावांचा बचाव आणि दोन्ही संघ त्यांचा द्वंद्व करताना पाहायला मिळत आहेत. अगदी लढतायत, संघर्ष करतायत. कारण सातत्यानं आपण म्हणतो ना की प्रयत्न, कष्ट, जिद्द, चिकाटी आणि त्यानंतर तिन्ही गोष्टींच्या मिश्रणानंतर सिद्ध होणारी गोष्ट यश. यश पंच दर्शवतायत, दोन्ही हात समांतर करतायत आणि धाव देखील अवंतर मिळते आहेत. रणसंख्या सातत्यानं वधारत आहेत. 18 रन्स, 18 धावा फलकावरती आहेत. दुसऱ्या स्पेलमध्ये रोनक इन ॲक्शन पाहायला मिळत आहेत. एक उंच पुरा हॅम ॲक्शन गोलंदाज समोर जर आपण पाहिलं तर शुभम आहेत. आतापर्यंत खऱ्या अर्थानं जे वक्तव्य मांडलंय त्या वक्तव्याला साजेसा खेळ सध्याच्या घडीला पाहायला मिळतात. लो फुलटच चेंडू आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे जर आपण पाहिले तर आतली बॅटची कडा पाहायला मिळाली, जिथे मात्र एसटी रक्षक आहेत स्वतः एसट्यांच्या मागं. एकही धाव न निघताना पाहायला मिळाली. कारण कमबॅक दर्शवणं ही सध्याच्या घडीला गरज आहे. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. तुम्हाला प्रत्येक बॉलवरती संधी निर्माण करून देणारा खेळ हा क्रिकेटचा आहे. यावेळी जोरकस प्रहार केलाय, खोदून काढलाय, हेलिकॉप्टर उडवलाय. अगदी जर आपण पाहिलं तर डीपमध्ये स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. 2 धावा आहेत. दुहेरीच्या साईडनं सातत्यानं धावा येत आहेत आणि धावा बनवण्यासाठी धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. अगदी धरमपाची चषक 2026चा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपल्या समोर आलाय आणि मंडणगड विभागातील 16 संघ अगदी फॉर्म येताच यावेळी जोरकस प्रहार केला. क्षेत्ररक्षक आहेत आता मैदानाच्या आतमध्ये चुकी घडतायत आणि मी म्हणेन हा नशिबाचा फ्लॅट अँड फ्युरियस सिक्सर. आखाराला रणसंख्या सपाट्यानं वाढ होत आहेत. 26 धावा, अगदी 26. यावेळी देखील आडवा बॅटने अक्रॉस लाईन खेळल्या. क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने येत आहेत, पाठलाग करतायत. त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा टीम मांगे मोर, दिल मांगे मोर या आता शानदार 4. 26. यावेळी देखील आडवा बॅटने अक्रॉस लाईन खेळल्या. शुभ मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः बरसतायत. कारण असे प्लॅटफॉर्म ज्या खेळाडूला मिळतात त्या वेळेस त्या खेळाडूचा आत्मविश्वास सातत्यानं दुणवताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील बी हिट लगावलाय, मिस टायमिंग स्ट्रोक लागलाय. उंची जास्त, लांबी कमी गाठली आहे. अगदी खेळाडू आलेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू पाहायला मिळाला. 2 धाबा अर्जित होत आहेत. दुहेरीच्या साईडने रणसंख्या 32 आहेत. 39 धावांचं लक्ष आहेत. अगदी आपण पाहिलं तर टार्गेट सेट केलं गेलं होतं येणाऱ्या अगदी 20 चेंडूंमध्ये 39. सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर रणसंख्या 32.
अगदी सातत्यानं आपण म्हणतो ना, वेल बिगिनिंग इज अ हाफ डन, म्हणजे अर्ध काम सोपं झालं की अगदी राहिलेलं काम करणं इतकं सोपं वाटतं की खऱ्या अर्थानं मग संपूर्ण ती मॅच आपल्या दिशेनं अगदी विजयाच्या दिशेनं ती वाटचाल करताना पाहायला मिळत असतं. आता 32 झाले आहेत विजयाकरिता. आपण पाहिलं तर येणारे 10 चेंडू आहेत आणि समीकरण इक्वेशन जर पाहिलं तर 7 धावा आहेत. येणारे 10 चेंडू आहेत आणि 7 हे इक्वेशन समीकरण आहेत. कारण कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, अरे हारा वही जो मैदान के अंदर लढा नाही. आता लढायचं आहेत आणि प्रत्येकाला संघर्ष घडवायचे आहेत. हलक्यातनं फक्त स्टेअर केले आहेत. 10 मध्ये बनवायच्यात 7, कारण 7 देखील हवे आहेत. असेल संघाची साथ तरच होईल समोरच्या टीमवरती बात, आणि हे गरजेचंच आहे. स्टेप आउट करून खेळलाय. यष्टरक्षक थोडेसे बीट होत आहेत. 1 धाव वर्जित होत आहेत. एक मोठी गोष्ट आहे. यस, 1 धाव वर्जित होताना पाहायला मिळतात. हंपस सिग्नल देखील येत आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये विशेषतः पंच देखील आपण पाहिलं तर मात्र विशाल सर आहेत आणि अशोक, हे 2 पंच आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतात. यावेळेस विकेट लगावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. तो बनेल दर्शक. 13 का पुल 17 का माला, झुकेगा नहीं बुरी नजर वाला, ठोक डीजे वाला. थँक्यू डीजे मास्टर. अगदी महेंद्र सिंग धोनी स्टाईलनं सामना फिनिश, सामना जिंकलाय टीम. जर आपण पाहिलं तर मात्र जर आपण पाहायला मिळतं खऱ्या अर्थानं उमरोली संघानं सामना सहज जिंकलाय आणि आपल्या खिशामध्ये आणलाय. चला, या मॅचचा हिरो